पहिल्यांदाच ऑस्करच्या स्टेजवर एका नॉन इंग्लिश फिल्मने बेस्ट पिक्चरचा अवॉर्ड जिंकला होता। ती फिल्म होती द पॅरासाइट। पण हे सगळं एकाच रात्रीत घडलं नाही, तर कोरियन सिनेमाचं प्लॅनिंग 1990च्या दशकापासून सुरू झालं। मोठमोठ्या कंपन्या फिल्म्समध्ये इन्व्हेस्ट करू लागल्या आणि तिथले डायरेक्टर सुद्धा हॉलिवूड टेक्निक्स वापरून स्वतःची गोष्ट जगाला सांगत होते। आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजेच पॅरासाइटचा सक्सेस। पण पॅरासाइट या फिल्मची खासियत काय? तर या फिल्मच्या शूटिंगसाठी संपूर्ण घर एका स्टुडिओमध्ये बांधण्यात आलं होतं, जिथे बेसमेंट पर्यंतचा सेट होता। ही फिल्म श्रीमंत गरिबांविषयीच्या विषमतेवर भाष्य करते, जी फक्त कोरियाचीच नाही तर संपूर्ण जगाची गोष्ट आहे आणि म्हणूनच ही फिल्म स्पेशल ठरते। पॅरासाइटच्या यशामुळे संपूर्ण कोरियन सिनेमाचं चित्र बदललं। म्हणूनच के पॉप किंवा के ड्रामाच नाही तर के सिनेमा सुद्धा आता जग जिंकतो। तुम्हाला काय वाटतं? पॅरासाइट ही फक्त फिल्म होती की एक क्रांती? आणि अशा कोणकोणत्या सिनेमांविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल सांगा आम्हाला कमेंट्समध्ये। हे रील आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्म्सच्या इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्या।